यचा आपण अभ्यास करणार आहोत. य य य याला आपण आजपर्यंत यज्ञाचा य म्हणून ओळखलं, याचा अभ्यास केला. आता मात्र आपल्याला यज्ञाचा य म्हणायचा नाही. एका उजळणीच्या पुस्तकात आपण जर पाहिलं तर एका बाजूनं यज्ञाचा फोटो असायचा. यज्ञ करत असतं ज्यावेळेस आपण रामायण महाभारत पाहतो, साधू संत लोक त्या ठिकाणी यज्ञ करतात, त्या यज्ञाचा फोटो असतो आणि त्याच्या बाजूने हा य लिहिलेला असतो. तर आता ते आपल्याला समजण्यासाठी ठीक होतं, परंतु आता तुम्ही मोठे झाले आहात. आता मुलांना याची ओळख डायरेक्ट य म्हणून आली पाहिजे. याला वाचताना डायरेक्ट य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी उच्चार केला पाहिजे. असं तुम्ही लक्ष द्या. य बघा, य याच्यानंतर यच्या नंतर या ठिकाणी या लाईनवर य आपण लिहू शकतो, म्हणून मी परत ते लिहायला घेतलं. य आणि य अशा पद्धतीने. याला यज्ञाचा य आता बिलकुल म्हणायचं नाही. याला या ठिकाणी यानंतर याला रथाचा र म्हणून आपण ओळखतो. रथाचा असा आपण म्हणत आलेलो आहोत. परंतु आता आपल्याला याला डायरेक्ट र म्हणून ओळखायचं आहे. याला रथाचा रथाचं चित्र उजळणीमध्ये तुम्हाला दिसलं असेल आणि त्या चित्राच्या बाजूने हा र लिहिलेला असायचा. आता याला रथाचा आधार घेऊन तुम्हाला उच्चार करता यावा, तुमची ओळख याच्यासोबत व्हावी म्हणून ते सगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. परंतु आता र हा डायरेक्ट असा दिसला की याला उच्चार र करायचा. र याचा उच्चार आता असा डायरेक्ट र करायचा. तर बघा, याला लसणाचा ल म्हणून आपण ओळखतो. आता याला ल बघा, उजळणीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला लसणाचा फोटो दिलेला जातो आणि त्या लसणाच्या फोटोच्या बाजूनं अशा पद्धतीनं हा ल लिहिलेला असतो. आता या ल ला डायरेक्ट ल म्हणून ओळखायचं आहे. आता याला कुठल्याही लसणाची गरज तुम्हाला लागणार नाही. हा डायरेक्ट ल आहे. तुमची ओळख नव्हती याच्यासोबत म्हणून तुम्हाला लसूण दाखवून त्याची ओळख आपण करून दिली. परंतु आता या लसूण दाखवण्याचं काही कारण नाही. आता हा डायरेक्ट ल आहे असं तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. हा ल आहे. ल लिहित असताना असा उच्चार करा. ल ल ल अशा पद्धतीने ल. बघा, थोडासा उशीर लागत आहे. ल ल ल ल ल ल असं या ल चं आपल्याला वाचन करायचं आहे. लसणाचा आधार आता घेण्याची गरज नाही. आता आपल्याला याच्यानंतर वजनाचा असं आपण आजपर्यंत शिकलो. परंतु वजनाचा एक फोटो, वजन म्हणजे आपण दुकानात जर गेलो, किलो 2 किलोची जी माप असतात त्याचे फोटो एका बाजूनं लावलेले असायचे. उजळणीच्या पुस्तकात असायचे म्हणजे तुमच्यासाठी असतात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला या व ला अशा पद्धतीने लिहिलेलं असते, दाखवल्या जाते. परंतु आता हा जो व आहे, या व ला डायरेक्ट व म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, हँग होत आहे थोडं बोर्ड.
व व व व व व अशा पद्धतीने व लिहित असताना त्या ठिकाणी पालकांनी सुद्धा मुलांवर लक्ष दिलं पाहिजे. हा जो काळ्या अक्षरात व दिलेला आहे आणि अशी जागा जी सोडून दिलेली आहे लिहिण्यासाठी 2 रेघे वहीवर, या पद्धतीनं तुम्हाला पालकांना पुढाकार घ्यावा लागेल. सर्वात सोपी उपाय आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ दिलेली आहे आणि त्या पीडीएफ मध्ये सर्वच्या सर्व नियोजनबद्ध पद्धतीने अननसाच्या पासून तर जोडाक्षरापर्यंत वाचन लेखन सराव आपण घेतलेला आहे. सोबत हे पीडीएफ लावली आणि मुलांना लिहायला सांगितलं. 8 ते 10 दिवसामध्ये मुलं खळाखळा मराठी वाचतील आणि चांगल्या अक्षरात मराठी लिहितील सुद्धा. तर हा व आहे. या व नंतर श, शाळेचा श म्हणून याला आजपर्यंत आपण ओळखत आलो. शाळेचा श, शाळेसारखं एक चित्र असायचं किंवा असते आणि त्याच्या बाजूने हा क्ष लिहिलेला असतो. तर बघा, याला आता डायरेक्ट श म्हणून तुम्हाला ओळखायचं आहे. श श श श श श श याला कोणी आता शाळेचा श म्हणणार नाही, याला डायरेक्ट श म्हणायचं. श श श श अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे, लिहायचं आहे. श श श श श तर हा शाळेचा श आता राहिलेला नाही, हा फक्त आता श आहे. आजपर्यंत तुम्हाला शाळेचं चित्र दाखवून हा शाळेचा श शिकवला गेला, परंतु आता मुलांनी लवकरात लवकर केवळ याला श म्हणायचा आहे आणि तो श लक्षात ठेवायचा आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, पीडीएफ आहे, लिंक दिलेली आहे, ते डाउनलोड करा, मुलांना सराव करण्यासाठी द्या. त्यानंतर तुमची मुलं 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी खळखळ मराठी वाचणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.